2019च्या मिस इंडिया स्पर्धेमध्ये मिस इंडिया अर्थ स्पर्धेमध्ये सहभागी झालेली स्पर्धक सायली सुर्वेची मुस्लिम धर्मातून पुन्हा हिंदू धर्मामध्ये घरवापसी झालेली आहे। पिंपरी चिंचवडच्या आर्य समाजामध्ये शुद्धीकरण केल्यानंतर तिला पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आलं। पाहूया तिच्यावरचा हा रिपोर्ट। सायली सुर्वेची मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात घरवापसी। लग्नावेळी जबरदस्तीने धर्मांतर केलं, सायलीचा दावा। पती आतिफनं लग्नानंतर छळ केल्याचा सायलीचा दावा। अतेझा तासे आता झाली अद्या सुर्वे। पिंपरी चिंचवड मधील आर्य समाज सभागृहात सुरू असलेलं हे होम हवन आणि मंत्रोच्चार साधे सुधे नाहीयेत। काही वर्षांपूर्वी मुस्लिम तरुणाशी लग्न केलेल्या सायली सुर्वे हिची ही घरवापसी सुरू आहे। शुद्धीकरण प्रक्रिया पार पाडून सायलीचा पुन्हा हिंदू धर्मात समावेश करण्यात आलाय। सायली सुर्वे 2019 साली मिस इंडिया अर्थ या स्पर्धेत सहभागी। कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता मीरा भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासे याच्याशी विवाहावेळी जबरदस्तीने मुस्लिम धर्मात धर्मांतर केल्याचा आरोप। धर्मांतरानंतर सायलीचं नाव बदलून अतेझा तासे असं करण्यात आलं। लग्नानंतर 10 वर्षात सायलीला पतीपासून 4 मुलं। सासरी छळ होत असल्याचा सायलीचा आरोप। अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार करूनही प्रतिसाद मिळाला नाही। अखेरीस हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कातून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश। छळ होत असतानाही मुलांकडे पाहून पतीसोबत राहत असल्याचं सायलीचं म्हणणं आहे। मी स्वतः तो निर्णय घेतलेला, तो निर्णय चुकीचा होता हे मला आज कळलं। 10 वर्षात कळत आलं, पण आज मी फायनली ही स्टेप घेतली आहे माझ्या मुलांसाठी, माझ्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी। आणि माझी आपली ही लोक सगळी आहेत ती माझ्या सोबत आहेत, खंबीरपणे उभी आहेत। 10 वर्ष मी काढली कारण माझी मुलं होती। 4 मुलं आहेत मला। मुलांकडे बघून एक आई कधीच असा विचार करत नाही की माझं घर तुटावं किंवा मुलांना आईबापांचा साथ न मिळावा। तोच विचार करून मी आज इतकी वर्ष काढली, पण एक माणूस म्हणून माझी ही क्षमता संपलेली। सायलीच्या सासरच्यांनी मात्र तिचे आरोप फेटाळून लावलेत। देखो मेरे 3 शोहर हो, 4 शोहर हो, 5 शोहर हो, ये मेरा पर्सनल मुद्दा है। ठीक है, वो बच्ची है, बच्चों को नहीं, आज हम बड़े हैं, बच्चों को उतनी समझ नहीं है। अगर वो गई है उसके फैमिली में या वहां के कुछ लोगों को उसने बोली मेरे साथ ऐसा हुआ वैसा हुआ मेरे को किए, अगर वो किसी बच्चे पे हाथ रखे कसम खा ले कि मैंने उसके साथ ऐसा कुछ भी किया है, तो वो जो बोले मैं पुलिस डिपार्टमेंट में जाके खड़े रहने तैयार हूँ। तुम किसी के बारे में हिंदुत्व तुम बोलते हो और बोलते हम औरतों की इज्जत करते हैं। अरे वो बच्ची है, वो मेरी बहू है। वो हिंदू होने से भी क्या मेरी बहू नहीं होती, ऐसा है क्या? वो आज भी मेरी बहू है और अभी भी मेरी बहू है। शक्यच नाही ती परत जाणं, कारण ज्या व्यक्तीबद्दल प्रेम होतं आणि म्हणून ती घरातल्यांकडनं निघून एका वेगळ्या परिस्थितीमध्ये जाण्याचं तिने धाडस दाखवलं, कारण खरंच तिच्या बाजूनी प्रेम होतं, पण त्याच्या बाजूनी तो एक धर्मांधपणा होता हे सिद्ध झालेलं आहे। कारण ज्या अर्थी त्याचं जर प्रेम असतं तर त्यांनी तिला धर्मांतर करण्यासाठी भाग पाडलं नसतं, पोटामध्ये लाथा मारल्या नसत्या, गरोदर असताना उपाशी ठेवलं नसतं, कोंडून ठेवलं नसतं आणि मारहाण केली नसती। तर त्याचं प्रेम नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच ती परत आलेली आहे। अतिशय योग्य असा दीर्घकालीन विचार करून ती परत आलेली आहे। 10 वर्ष तिने सहन केलं आणि 10 वर्षानंतर तिने जर निर्णय घेतला असेल तर ती परत कशी जाईल? आता सायलीच्या घर वापसीनंतर तिचं नामकरण अद्या सुर्वे असं करण्यात आलंय। पुण्याच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा घर वापसीचा कार्यक्रम पार पडला। पोलीस यंत्रणा आणि कायदे लव जिहाद सारखे प्रकार रोखण्यात अपयशी ठरत असल्यानं याबाबत कठोर कायदे करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे। कोकणामधल्या अतिशय सभ्य सुसंस्कृत अशा घरातली ही एक युवती की जिला फसवून नेलं गेलं, तिच्याशी लग्न लावलं गेलं। जिहादचा कायदा अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, कायदा येऊन। कारण आता सुद्धा हा घरवापसीचा कार्यक्रम झाला अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने, वेद मंत्रांच्या उच्चारामध्ये त्या पीडित महिलेला परत एकदा हिंदू धर्मामध्ये तिचा प्रवेश झालेला आहे, तिच्या 4ही मुलांसह। सायली सुर्वेची हिंदू धर्मात घरवापसी झाली असली तरी अद्याप अनेक तरुणी आणि महिलांना ही संधी मिळू शकलेली नाही। सायलीच्या 2-3 भावजयांनाही लग्नावेळी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारावा लागल्याचं सायलीचं म्हणणं आहे।
सायलीच्या घरवापसीनं धर्मांतर विरोधी कायद्याचं महत्त्व समोर येतंय. पिंपरी चिंचवडच्या या घरवापसी कार्यक्रमाची चर्चा आता राज्यभरात होतीये. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.